छत्रपती संभाजीनगरमध्ये आज तिसऱ्या दिवशीही वृद्ध दाम्पत्याचं आंदोलन सुरूच आहे। भाडेकरांनामा संपल्यानंतरही दुकानाचा भाडेकरू जागा सोडण्यास नकार देत आहेत। पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने दाम्पत्य सोमवारी रात्रीपासून घराबाहेर आंदोलन करत आहेत। दुकानाचा भाडेकरू नितीन दाशरथे यांचा भाऊ सुहास दाशरथे हा भाजपचा नेता आहे, त्यामुळे राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप या दाम्पत्याने केला। भाडेकरूंकडून आपलं दुकान खाली करून द्यावं म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आजी आजोबा गेल्या 3 दिवसांपासून उपोषण करतात। मात्र तिसऱ्या दिवशी देखील त्यांना न्याय मिळायला तयार नाही। पोलीस असेल किंवा इतर जी न्याय यंत्रणा आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला तयार नाही। पोलीस म्हणतात की हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, मात्र यांचं असं म्हणणं आहे की न्याय आमच्या बाजूने लागलेला असताना देखील पोलीस या ठिकाणी येत नाहीत आणि त्याचं कारण यांच्या आरोपाच्या नुसार हे जे किरायेदार आहे त्यांचा भाऊ भाजपाचा एक पदाधिकारी आहे आणि त्यामुळे राजकीय दबाव या ठिकाणी आणला जातो। सुहास दाशरथे असं त्यांचं नाव आहे, जे भाजपामध्ये पदाधिकारी आहेत, प्रवक्ते आहेत भाजपाचे, आणि ते या ठिकाणी राजकीय दबाव आणतात अशा प्रकारचा यांचा आरोप आहे। 70च्या पुढे असून सुद्धा न्यायव्यवस्थेकडनं त्यांना न्याय मिळत नाही आहे आणि न्याय मिळावा ही अपेक्षा घेऊन रात्रंदिवस आपल्याच घरासमोर आपलाच भाडेकरू घर सोडत नाही म्हणून त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि आजचा हा तिसरा दिवस आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।